गणेशाय नमः श्री सरस्वती नमः प्रभु रामचंद्राय नमः श्री राम मने गर्भवासी मधुचा पुत्र लवणासुर नामेची कोण बायगवासी बा तुझं काय झालं गर्भवासी कुठं आले मला वाटतं त्यांनी तर मग जन्माला म्हणून सांगितलं हे काय झालं थांबा इथं लई चाललंय सुपारी नंतर बाहेर नाही आले ती उन्हात दिवस वाचा वाचा श्रीराम मने भार्गवासी मधुचा पुत्र लवणासुर नामेची कोण कर्म करी कोठे क्रीडेशी कोणे देशी विचारी तसे असो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे तेरा संतांच्या पंचकृपा आशीर्वादाने कथेचा विस्तार व आवाजी सद्गुरूत असतो का बसलेले सर्व श्रोते मंडळी साधू संत यांना साष्टांग प्रणिपात करून कथेला सुरुवात कथेचं अनुसंधान आहे प्रभू रामचंद्र असणारे विचारू लागले भार्गवांसी असणारा तो मधुचा मुलगा लवणासुर म्हणजे कुठं राहतो काय कर्म करतो आणि काय कशा प्रकारचं कुठं वास्तव्य करतोय सांगा लवकर काय कोणी श्रीरामाचे वचन आनंदयुक्त समजत जन काय आता भार्गव समोर कथन सांगता होय ते समय प्रभू रामचंद्राचं बोलणं सगळ्यांनी ऐकलं सगळ्यांना आनंद झाला भार्गव ऋषी लवणासुराचं आख्यान सांगू लागलेत लवणासुराची समूळ विवंचना एक पद्मक्षीर मना मधकुळी जन्मोनी झाला नाना प्राणी बक्षितो ऐका लवणासुराचं समूळ कथानक प्रभू रामचंद्र ऐका लक्ष देऊन ऐका म्हणले माझ्याच वंशात जन्माला पण पशु पक्षी खायला लागला विशेष करुणी तापस लवणासुर बक्षितो सौकाश रुद्र कर्म तोची आचर द्यास नित्य क्रीडेची मधुवचना काय सांगायचं म्हणजे असणार क्रीडा करणार वनाच्या ठिकाणी ज्या वनाच्या ठिकाणी क्रीडा करत होता त्या वनातील असणारे अनेक प्रकारचे असणारे ऋषी मंडळी असतील पशु पक्षी असतील सगळ्यांना म्हणजे खाऊन टाकत होता असला असणारा लवणासूर सहस्त्रे सहस्त्र मारुनी व्याघ्र मृगाधिक प्राणी मानवे बक्षुनी आवानी कर्मक्रिया करीत असे काय कर्म आणि काय क्रिया करतो म्हणजे लाखोच्या लाखो हजाराच्या हजारो पक्षी वाघ सिंह बिबट्या मारायच्या खांद्यावर टाकायचं माणसाला बी बोलवायचं गाठ दिशी करून टाकायचं तैसा प्रय काळीचा काळ बक्षिताचे जीव जाळ तैसा लवणासुर केवळ पाणी मात्र आतंक जसं प्रळय काळाच्या वेळेस काळ सगळ्याला खाऊन टाकावा तसा लवणासुर म्हणजे दिसत त्याला खायचा ऐशे ऋषीचे मधुर वचन ऐकोनी श्री रघुनंदन मरे स्वामी तपोधन भक्त दुःख पावले असं लवणासुराचं आख्यान प्रभू रामचंद्राने भार्गव ऋषीच्या मुखातून ऐकलं प्रभू रामचंद्र म्हणले लय तपोधनाला ऋषी वर्गाला त्रास दिला म्हणजे लवणासुराची मारी नमी तवर लागता क्षण तुमचे दुःख हृदयचे दारुण निर्दळीन निमेष लागताच्या आता लवणासुराला मारताना तुमच्या अंतःकरणात झालेलं दुःख संपून टाकतो प्रभू रामचंद्र म्हणतात आईची प्रतिज्ञा रामे करुण ऋषी समवेत बंधू जन बैसले असा सावधान सीतारामन बोलता अशा प्रकारची प्रतिज्ञा प्रभू रामचंद्राने केली विषाट डोळ्याचं पात्र नव्हतं एवढ्या लवणासुराला मारतो लक्ष्मी म्हणजे जवळ बसलेल्या भरत जय शत्रुघ्न सर्व ऋषी मंडळी बसलेले असताना प्रभू रामचंद्र काय म्हणतात कोण मारिले लवणासुराची आयसे श्रीराम बोले बंधूशी कोणाचा वाटा ते मज पासी शीघ्र वाच प्रभू रामचंद्र कोण म्हणले लवणासुराला मारतोय कोणाकडे वाटा द्यायचा असं प्रभू रामचंद्राने म्हणले बरोबर भरत आणि शत्रुघ्न राम लक्ष्मण आणि तपोधन त्यात श्रीराम आयशे बोलल्यावरून भरत आपण विनवित झाला मग सर्व ऋषी मंडळी भरत जय लक्ष्मण जय शत्रुघ्न यांच्या समोर प्रभू रामचंद्र म्हणले कोण लवणासुराला मारते म्हणल्या बरोबर भरतजी उभा राहिले काय म्हणतात एक नरवीर चढोमणी ममाच्या तो दैत्य मधुवनी जेने बक्षिले तपास आलेख प्राणी तायाचे निर्दळी मी भरतजी उठले आणि ऐका प्रभू रामचंद्र म्हणले ज्याने म्हणले मधुवनात असणारे सर्व राक्षस संपून टाकले ज्याने अनेक जीवांना खाऊन टाकला अशा राक्षसाला लवणासुराला मी मारतो भरतजी म्हणतात आयचे भरताचे वचन ऐकोनी चतुर्वेद टाकोनी आसन श्रीराम समुख उभा राहून विनंती करीत असं भरतजीचं बोलणं ऐकलं
उठल्या उभा राहिले आणि प्रभू रामचंद्र समोर हात जोडून काय प्रतिज्ञा काय विनंती करतात ऐका. तो शत्रुघ्न म्हणाला कैसा शत्रू निर्दयी सिंह जैसा जयाचे दाके वैराई मालसा धडका लागे शत्रुघ्न म्हणाला काय तर शत्रूचा हनन करणारा म्हणजे असणारा नुसतं शत्रुघ्न जरी नाव घेतलं तरी माणसाच्या मनात धडकी बसायची असे शत्रुघ्न. आयचा शत्रुघ्न वीर पंचानन बोलता झाला सभा लक्ष्मण म्हणे लवणासुर माझा वाटा झाला तो मद स्वामी असे शत्रुघ्न सभेमध्ये उभारलेले आहेत सगळेजण लक्ष देऊन ऐका. हा प्रभू रामचंद्र हा जो काय लवणासुराचा वाटा माझ्याकडे देऊन टाका मी लवणासुराला संपवतो शत्रुघ्न म्हणतात. ते शून्य नगरी माझे रक्षिले ऐत्या पुरी आणि तप करून भारी थोर श्रम पावला. अहो ज्या वेळेस असणार आपल्या अयोध्या नगराच्या ठिकाणी कोणी नव्हतं त्यावेळेस मी आपल्या अयोध्या नगराचं रक्षण केलेलं आहे. आणि भरतजी म्हणले असणार तुम्ही जसं वनवासाला गेला तसंच भरतजी नंदीग्रामाच्या ठिकाणी तपश्चर्या करत तप करून भरतजी म्हणजे दम द्या त्यांना हाणून द्या डुकले. श्री कृष्ण जीन धर मस्त किंवा जटा बाळ करुणवर फळांचा हार भूमिशेन येणे केले. अहो काय म्हणजे असणार ह्या भरतजीने म्हणजे असणार जटा वाढलेले आहेत म्हणजे असणार वनफळांचा आहार करून म्हणजे असणार जी काय वाहगा असणार हरणीची कातडे त्याचे असणारे वस्त्र परिधान करून 12 वर्ष तप नंदीग्रामाच्या ठिकाणी केलेलं आहे. चतुर्दर्शन वर्ष पर्यंत नंदीग्राम राहिला भरत अनुभविले दुःख बहुत याचा वाटा पावला. भरतीचा वाटा संपला म्हणजे भरतीने 14 वर्ष वनवास नंदीग्रामाच्या ठिकाणी केलं लय दुःख भोगले म्हणजे आता कशाला दुःख आता लवणासुराचा वाटा माझ्याकडे द्या शत्रुघ्न म्हणतो. आता माझा वाटा लवणासुर तो मज देई जे सत्वर आयचा कृपा करो रघुवीर मज किंकरावर हे काळे. ह्या वेळेस प्रभू रामचंद्र माझ्या सेवकावर कृपा करा लवणासुर रूपी वाटा माझ्याकडे द्या. माझा लाड पूर्ववा माझा लवणासुर वाटा देवा आईचा कृपा करावी राघवा कृपाळुवा कृपानी दे. कृपेचे सागर असणाऱ्या कृपेचा ठेव असणाऱ्या प्रभू रामचंद्र माझा एवढाच लाड पुरवा लवणासुराचा वाटा मला द्या. मज पाठवावे मधपुरा मी मारीन मज कुमारा जे रे बक्षिले मुनिवरा तयाचा सूड घे. मला म्हणलं लवकरात लवकर प्रभू रामचंद्र त्या मधुपुराला लावा. मधुचा मुलगा असणारा लवणासुर ज्याने ऋषी मंडळीला त्रास दिला पशु पक्षाला भक्षण काढलाय त्याचा सूड घेतल्याशिवाय राहतच नाही मला छ म्हणा फक्त. आईची शत्रुघ्नाची मधुर गिरा ऐकून सुख श्रीरामचंद्रा माने ऐक भरत वीरा तुझा पराक्रम. असं शत्रुघ्नाचं बोलणं ऐकल्या बरोबर प्रभू रामचंद्र मध्ये अतिशय शिव आहेत वीर आहेत पराक्रमी आहेस. तो मारतील लवणासुरा यदती न संदेह कैकईचे कुमारा परी पाठवावे शत्रुघ्न वीरा तयाची कृत्ये पैदीजे. मग म्हणजे असणार भरतजीला प्रभू रामचंद्र म्हणू लागलेले आहेत भरतजी तुम्ही गेल्याबरोबर लवणासुराला संपवताल ह्यात काय कमीपणा नाही किंवा नक्की मारचाल पण मला वाटतं हा जो काय लवणासुराचा वाटा शत्रुघ्न द्यावा. शत्रुघ्नाची लवणासुर वाटा देई जे सत्वर आईचे बोलला श्री रघुवीर पुनरपी बोलला पै झाला. आणि ह्या लवणासुराचा वाटा शत्रुघ्नाला देऊन टाकावा असं प्रभू रामचंद्र भरतजीला म्हणतात. आणि पुन्हा प्रभू रामचंद्र काय म्हणू लागले लवणसुराचे निर्दळ करील शत्रुघ्न निश्चय जाण येथील शत्रुघ्नाचे देईल मी सतोषाला निश्चय. आणि मग म्हणजे असणारे हे शत्रुघ्न लवणासुराला संपवतील मधुपूर जिंकतील. मधुपूर जिंकला की मी आनंदाने असणारे हे मधुपूर शत्रुघ्नला असणारा देऊन टाकेन. शत्रुघ्नाचे राज्य मधुपुरीचे लवणाती देईन साचे आईचे मुख कमळ श्रीरामाचे वदते झाले ते अतिशय सुंदर असणाऱ्या कमळासारख्या चेहरा प्रभू रामचंद्राचं तोंड बोललं की मधुपूर असणाऱ्या जिंकला लवणासुराला संपलं की त्या राज्याचा राज्याभिषेक शत्रुघ्नाचा करायचा. लवणासुरवदिली उपरी तेथील राज्य शत्रुघ्न करी आती रमणीय मधुपुरी यमुना तीरी वसली जे. यमुना नदीच्या तीरावर अतिशय मनाला रमून टाकणारा असं जे काय मधुपूर आहे लवणासुराला संपलं की ते आपण भरतजीला देऊन टाकायचं असं प्रभू रामचंद्र तिथं बोलले. पुण्यवंत नित्य नेमे अनुष्ठान
करीत जयाचे दाणी उदर चित्त जे संग्रामी शूर पराक्रमी. मग म्हणजे असणारे तेथील लोक म्हणजे असणारे पुण्य पावन पवित्र आहेत, असणारे अनुष्ठान करणार आहेत म्हणजे अतिशय उदारांत करण्याची लोक आहेत ती पण त्या लावून असुरामुळं. श्रीराम म्हणे शत्रुघ्नाची असुर ओदिले तेथील राजाची अंगीकारी माझ्या वचनाची मान दे मुनी. मग प्रभू रामचंद्र म्हणजे ह्या वेळेस तू माझ्या शब्दाला मान दे म्हणजे असणारा लवकरात लवकर तो राक्षस संपून टाक. आणि राक्षस संपून टाकला की तुला म्हणजे असणार आणि तिला मधुपुराचं असणारा राज्य देऊन टाकतो. कनिष्ठ ज्येष्ठ वचन अवश्य करावे शास्त्र प्रमाण वशिष्ठादी ऋषी पाचारून तयाची आज्ञा करिता झाला म्हणजे असणारा धाकट्याने थोरल्याचं ऐकावं लागतं हे शास्त्र सांगतंय म्हणले. लगेच वशिष्ठ महाराजाला बोलवलं शत्रुघ्नाला आज्ञा द्या असं प्रभू रामचंद्र म्हणू लागले. आता बोलल्या वरी मग तो शत्रुघ्न दैत्यारी श्रीराम प्रतिमंद उत्तरी प्रार्थना. अशा प्रकारे प्रभू रामचंद्र बोलल्याबरोबर असणारे शत्रुघ्न पुढे सरकलेले आहेत आणि अतिशय नम्रतेने हळू शब्दात प्रभू रामचंद्राला काय म्हणतात. ऐके निर्वीर चूडामणी राजे ज्येष्ठ भरता वाचोनी माझ करिता धर्मजनी यशानी होईल. हो प्रभू रामचंद्र तुम्ही म्हणता राक्षसाला संपलं की राज्य तुला पण माझ्यापेक्षा मोठा म्हणले असणारे भरतजी आहेत म्हणले. मग म्हणले भरतजीला राज्य न देता मी जर राज्याचा अंगीकार केला लोकांना नावं ठेवतील म्हणले. एवढंच नाही म्हणजे अधर्म होईल म्हणले. आणि मी जी काही यश मिळवलंय मारलं की त्याला घेतलं की राज्य थोरल्याला तसंच बोंबलं तर धाकटत बसला का आधीवर. सोडून ज्येष्ठ बंधू कनिष्ठ राजपाट बधू आयचे आता कृपा सिंधू राजा मदक करू नये. मग म्हणजे असणारा थोरल्याला सोडून धाकट्याने राजा गादीवर बसणं हे योग्य नाही. आणि आता फुल करायला लागली माणसं तिकडे इकडची नव्ह परपंचातली नव्ह ह्या शहरातलीच कोणी कोणाच्या गादीवर बसायचं नाही का. धाकट्याला बसवायचं का थोरल्याला बसवायचं. थोरल्याला नाही बसवलं तर राग धाकट्याला, धाकट्याला नाही बसवलं तर थोरल्याला लाग एकमेकाच खून करू असतो. चांगली असली ज्ञानी माणसं सुद्धा 18 पर्यंत चारी वेळा असली रामायण वाचलेली माणसं सुद्धा काय अवघड परिस्थिती झाली गादीमुळे. मग असू द्या मग असणारे शत्रुघ्न म्हणजे थोरल्याला सोडून असणारी धाकट्याला गादी अजिबात नको. प्रभू रामचंद्र मला राज्याभिषेकच नको म्हणतात. राजे स्थापा मंड वीर म्हणा मांडवीर म्हणा राजा मधुपुरीचे भरता आपण कृपा करून दे. अहो प्रभू रामचंद्र तुमच्या बोलण्याला मान देऊन म्हणले मी लावणार सुराला संपवितो. पण असणार हे मधुपुराचं राज्य मांडवीचा जी काय असणारा पतीवरी असणारे जी काय म्हणले भरतजी आहे त्या भरतजीला राज्याभिषेक करा. प्रभू रामचंद्र लावला सूर गोर कर्मी तुमचे आज्ञेने वदिन संग्रामी भरताशी अधिकार राज्य धर्मी मध लागोनी नाही तुमच्या आज्ञेने पापात्मक कर्म करणारा घोर कर्म करणारा लावून संपून टाकेल. पण ते राज्य जिंकल्यानंतर त्या राज्याचा अभिषेक भरतजीला नियमाने प्रभू रामचंद्र करायचा तुम्ही मला नको शत्रुघ्न म्हणतात. तुमची आज्ञे सारिके जन वर्तताती स्वधर्मे करून तैसेची मी जैन करीन ते दोष दारुण मदत स्वामी तुमच्या आज्ञेसारखं वागवण करून टाकल. पण म्हणले असणारे प्रभू रामचंद्र ते राज्य जर घेतलं तर मला भला मोठं पाप लागल दोष लागल. थोरल्याला सोडून धाकट्याला कस काय. शिर सांडोनी दाढीची जाण कोण पूजित से रघुनंदन आयशे मज करता परलोक शून्य सत्य रामा होईल. खरं 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 प्रभू रामचंद्र होईल म्हणले असणार. मग म्हणले असणार मुडकच नसल शिर नसल म्हणले असणार तर त्या धडाला कोण पुशील का कोण विचारेल का म्हणते. मड म्हणते ते किंवा काय असणार धड म्हणते ते काय म्हणते त्याला पत्ता लागायचा नाही. कोण पुजेल का म्हणले त्याला. तसं माझी अवस्था होईल प्रभू रामचंद्र. मी स्वामीचा आज्ञाधर आणि सेवेचा किंकर परी हे अधर्माचे उत्तर मज सावेला मी असणार तुम्ही मालक मी तुमचा आज्ञाधारक सेवक आहे. पण मूळ सोडून फाट्याला विचारते का विचारावं का. पण आता फाट्याला विचारावं मुळाला सोडून द्यायला लागले. तशा प्रकारचं असणार तुमचं जे काय अवघाचे उत्तर ती काय बोलतं ते मला असणार सहन होत नाही का. तर मला राज्य नको भरतजीला राज्य द्या. आयचे शत्रुघ्न वचनानंतर कृपाळू वे श्री रघुवीरे संतोषोरी भरत लक्ष्मणा सामोरे आणि ऋषीश्वरा ऐकत. अशा प्रकारे शत्रुघ्न
प्रभू रामचंद्र समोर भरती समोर सर्व ऋषी समोर मंडळी बरोबर बोललेले सर्वांनी ऐकलं. श्रीराम म्हणे भरतासी वेगे आलावे सर्वे सामग्रीची राज्याभिषेक शत्रुघ्नासी लावण वदासी मग धाडू. प्रभू रामचंद्र लगेच असणारे भरतीला सांगू लागलेले सर्व असणारे राज्याभिषेकाचे असणारी साहित्यानं आपताच आपण लावून सुराला महाराज आधी राज्याभिषेक शत्रुघ्नाचा करू. पाचारुण ऋषी द्विज ब्राह्मण ऋषी विशिष्ट दी करुण आणि प्रधान सेवक जन श्रीरामाज्ञा करीते झाले. प्रभू रामचंद्राच्या आज्ञेमध्ये असणारे सर्वच्या सर्व कामाला लागू लागलेले असणारे ऋत्विज असणारे ब्राह्मण बोललेले आहेत, ऋषी मंडळी बोललेले आहेत, वशिष्ठ महाराज सुद्धा आलेले आहेत आणि काय प्रधान सेवक काय करू लागले ऐका. जाणून श्रीराम आज्ञेची करीते झाले समारंभाची जैसे देवी इंद्रासी तैसे राम करीत असे. प्रभू रामचंद्राच्या आज्ञा शिरसावंत म्हणून 33 कोटी देवांचा राजा इंद्रदेवाचा राजा राज्याभिषेक करतात तसा प्रभू रामचंद्र असणाऱ्या शत्रुघ्नाचा राज्याभिषेक करू लागले. वाचा इंद्र भवना समान स्वरूची ग्राही प्रवेशून शत्रुनाशी अभिषचिंचन करीते झाले ते. इंद्र भवनामध्ये जसा देव असणारे जाऊन जसं इंद्रदेवाचा राज्याभिषेक करतात तशा प्रकारचा राज्याभिषेक प्रभू रामचंद्र लक्ष्मी म्हणजे शत्रुघ्नाचा केला म्हणतात. चंद्रशेखर गंगाधर स्कंदाभिषेकित पर तैसा श्रीराम धरणीधर अभिषेक केला शत्रुघ्ना. जसं म्हणजे असणारा महादेवजी म्हणजे असणाऱ्या गणपती बाप्पाचा कार्तिक स्वामीचा जसा राज्याभिषेक केला तशा प्रकारचा प्रभू रामचंद्र शत्रुघ्नाचा राज्याभिषेक करतात. नगरवासी प्रजानन आणि पंडित मुनी गण तिघी माता सुख संपन्न थोर संतोष गावातली प्रजा असेल तिघीने आया असेल सर्वांना आनंद झाला. शत्रुघ्न राजे झाले, शत्रुघ्न राजे झाले. नगर स्त्रिया आणि पुरावासी बहुत झाले अति संतोषी म्हणती धन्य श्रीराम शत्रुघ्नासी मधुपुरीचे राज्य देतो. गावातल्या असणारे सर्व नर नारी नारी अतिशय आनंद झाला. सर्वजण म्हणू लागले धन्य प्रभू रामचंद्र मधुपुराचा राज्य म्हणले असणाऱ्या लक्ष्मी शत्रुघ्नाला देऊन टाकलं. आईशी नगर जनाची वार्ता ऐकून मग तो धरणीचा पती आपण शत्रुघ्नाशी अभिषेक करून वरदबान देता झाला. अशा गावातल्या लोकांचं ऐकलं प्रभू रामचंद्र कृपाळ शत्रुघ्नाचा असणारा राज्याभिषेक केला मधुपुराचा असं प्रभू रामचंद्राने ऐकलं. मग वरदानाचं बाण प्रभू रामचंद्राने लक्ष्मी शत्रुघ्नाला दिलं. श्रीराम म्हणे शत्रुघ्नाशी या बाळाचा महिमा परियेशी हा शरधरी त्या पुरुषाशी सदा यश कल्याण. प्रभू रामचंद्र म्हणजे शत्रुघ्न ह्या असणारा जो का बाण आहे त्या बाणाचं महात्म्य ऐका. ज्याच्या कोणाच्या हातात जो बाण असेल त्याला यश कीर्ती कल्याण प्राप्त होईल. या बाणी निश्चयशी जाण करशील लवण सुरांचे हनन पुरुष व्याघ्र संदेहन धरून कार्यसिद्धी करीवे. या बाणाने शत्रुघ्न तुम्ही लवणासुराला संपचाल म्हणून कार्य करत असताना अजिबात उशीर करू नका. म्हणजे लवकरात लवकर असणारं कार्य हातात घ्या आणि संपून टाका लवणासुराला. पूर्वी त्याने हा बाण निर्मिला दैत्य वधा लागून संग्राम करिता वैयासी झालं अदृश्य बाण लक्ष. पूर्वी ब्रह्मदेवाने हे राक्षसाचा अंत करण्यासाठी बाण निर्माण केलेला आहे म्हणले. आणि हा बाण मध्ये एकदा धनुष्यातून सुटला की कुणाच्याच लक्षात येत नाही, तर्कच करता येत नाही, नव दिसतच नाही. ब्रह्मदेव क्रोधे करुणा करावया दुष्टांचे निधन प्रतिपाळावया साधू जन आश्चर्य निर्माण पैकेला. ब्रह्मदेवाने म्हणजे रागाने असणारा हा बाण निर्माण केलेला आहे. कशासाठी केला म्हणजे असणारा दुष्टांचं निर्दळन करण्यासाठी आणि साधू संतांचा प्रतिपाळ करण्यासाठी ब्रह्मदेवाने बाण निर्माण केलेला आहे. म्हणजे हा या शराचा पराक्रम थोर येणे मारले दैत्य दानव दुर्धर हा शर घेऊन या सत्वर मुदी मधुपुरीचा शत्रुघ्नाचा. शत्रुघ्न ह्या बाणाने अनेक देव आणि दानवा दैत्य आणि दानवाला संपवलेला आहे. म्हणून हा बाण लवकरात लवकर घ्या आणि मधुपुराला जावा लवणासुराला संपवा. पूर्वी रावण वधारती हा शरम मोकलिका नाही निश्चिती अनसुटाशी याची शक्ती लवणासुर वधारती मी देतो. पूर्वी मला हा राजा रावणासाठी बाण का वापरला नाही म्हणले राहू द्या म्हणले नाही वापरला का
पुन्हा कामाला येईल कधीतरी म्हणजे सहजासहजी राजा रावण मरत होता म्हणजे म्हणून बाण सोडला नाही म्हणजे हा बाण म्हणजे त्या लवणासुरासाठी राखून ठेवला होता तो तुम्हालाच देतोय. हो शर मी तुझा प्रती देतो लवणासूर वधाती आणि काही सांगू युक्ती सावध वृत्ती अवधारा. मग म्हणजे या लवणासुराला संपवण्यासाठी हा बाण तुमच्या जवळ देतोय म्हणजे असणार. अनेक ह्या बाणामध्ये एक ताकद आहे, एक युक्ती आहे, ती तुम्हाला सांगतो, लक्ष देऊन ऐका. जावे मधुपुरा बाहेरी प्रवेशावे ना नगरी दूरी राहुनी तो द्विजारी युद्ध लागी पाचारी जे. लक्ष्मणजीची तशी काय करायचं थांबतंय अडचणतंय. मग शत्रुघ्नाला चालला होता तर लक्षात घ्या जाता जाता म्हणजे डायरेक्ट जातो ना त्याच्या घरात ये बाहेर तुला दाखवतोच. 10 वाजल्यात नाही वाजल्या काय असं वेळ काळ बघायची. त्याच्या घरात शिरायचं नाही, गावात बाहेर त्याच्या गावात जायच्या अगोदरच त्याला आवाज टाकायचा, गावातनं घरातनं बाहेर बोलवायचं. अशी शिवाचे वरदान शिवे शूळत दिगला जाण तो बळे तापसा कंदन शूळ घेऊन या करीत. शत्रुघ्न त्याच्या जवळ महादेवजीने कृपाशीर्वादाने वरदानाचा शूळ आहे त्याच्या जवळ म्हणजे, आणि त्या शूळानेच म्हणजे अनेक ऋषी मंडळीला पशु पक्ष्याला तो प्राण्यांना मारतोय. म्हणून तू जाऊन नगर द्वारी शहर धरून युद्ध पाचारी अवश्य मरण पावेल वैरी सत्य झाला शत्रुघ्न. खरं सांगतो शत्रुघ्न तुम्हाला हा बाण घेऊन जाणं दळदळावान धनुष्याला लावा आणि त्याला घरातनं बाहेर गावातनं बाहेर बोलवून मारा असं प्रभू रामचंद्र सांगतात. आईचे करुणी शत्रुघ्न जय पावची नाही हनुमाना श्रीरामे करुणी प्रतिज्ञा प्रयाण शत्रुघ्न करविता झाला. मग अशा प्रकारचं प्रभू रामचंद्रांनी सांगितलं गावाच्या बाहेर बोलवायचं तरच तुम्हाला असणारा जय प्राप्त होईल, अन्यथा जय प्राप्त होणार नाही असं सांगितलं. आणि लक्ष्मणजी शत्रुघ्नाला म्हणजे जावा. एका जनार्दना शरणा पुढील रसाळ निरूपणा श्रीरामे गोड रामायण चरित्र गाला शतकोटी. असं गावगाव काका आपल्या सद्गुरू शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना शरण गेले आणि शरण जाऊन पुढच्या अध्यायाच्या ठिकाणचं कथानक अतिशय गोड आहे, रसाळ आहे. म्हणजे शत्रुघ्न मधुपुराला जातील, त्या लवणासुराला मारतील आणि चरित्र असणारे हे प्रभू रामचंद्राचं 100 कोटी श्लोकाचं आहे, अतिशय घन आहे. कधी कुणाचं नाव येईल सांगता येत नाही. आपण रोज नुसतं लक्ष्मण लक्ष्मण म्हणतो, लक्ष्मणच येतंय तोंडात. आता आल्यात शत्रुघ्न उद्याच्या दिवस बर का. मग म्हणजे अशा प्रकारचा असणारा शत्रुघ्नाचा आणि लवणासुराचा कथानक ऐका अशी विनंती श्रोते मंडळीला. गावा काका करतात ते त्यांच्या शत्रूला शरण गेले, शरण जाऊन त्याचं कथानक संपवितात. तिसरी भावार्थ रामायणे उत्तरकांडे कारटी काय मधुपुरी शत्रुघ्न राज्याभिषेक नाम षष्टम अध्याय. गोडा श्रीकृष्ण परमस्तु शिव भवंतो पुंडलिक वरदान. भगवान की जय राजा.